आणि ते कशासाठी आहे तर बचत गटाच्या प्रगतीसाठी, समृद्धीसाठी आपण ही एक 6 भागांची मालिका आयोजित केलेली आहे. आणि आजचा हा आपला दुसरा भाग आहे. बरं, आपण पहिल्या भागामध्ये आपण सगळ्यांची एकमेकांशी ओळख करून घेतली, हा ना. मग आता या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे. सो आधी आपण थोडं मागचा आढावा घेऊया. मागच्या भागामध्ये आपलं काय बोलणं झालेलं की बचत गट जे आहेत है ना, ते फक्त बचतीसाठी हे तयार केलेले नसतात. कारण बचत ही मुळातच बायकांना शिकवण्याची काही गरज नाहीये, कारण त्यांना चांगलंच येतं ते. सो बचत गट आपण का तयार करतो आहोत की एकमेकांना सहकार्य करून एकमेकांच्या पायावर, स्वतःच्या पायावरती आपण स्वतःला उभं राहायला शिकवतो, एकमेकांना मदत करतो. आणि त्याच मदत करता करता आपण आपल्या बचत गटाला पुढे नेत असतो, हो की नाही. म्हणून आपण बचत गट स्थापन केलेले आहेत, जेणेकरून आपण सगळ्यांना एकमेकींना साथ देऊन आपण आपला बचत गट पुढे नेऊन आपल्या स्वतःच्या पायावरती आपण उभे राहू. तो तुम्हाला माहित आहे की स्वदेश फाउंडेशन जी आहे ती 7 तालुक्यांमध्ये काम करते आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये बचत गट हा एक मोठा भाग आहे. ठीक आहे. सो यामध्ये आपण काय करतो, बचत गटांना आपण त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या समृद्धीसाठी आपण बरेच प्रयत्न करीत असतो. सो हे प्रयत्न करीत असताना आपल्याला अशी दुसऱ्या पण ज्या संस्था आहेत, ज्या कंपन्या आहेत, त्या आपल्या समोर येतात आणि त्यांचा मदतीचा हात आपल्याला पुढे करतात, जेणेकरून त्यांना पण ही एक संधी मिळते तुमच्यासोबत कनेक्ट व्हायची, तुमच्यासोबत बोलायची, तुमच्यासोबत आपलं नॉलेज शेअर करायची, किंवा तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, तुमच्याकडनं काही शिकून घेण्यासाठी. आपण या आपल्या झूमच्या मीटिंग वरती, तुम्हाला पहिल्यांदाच आला असेल या मीटिंग वरती. सो आपण पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्म वरती येऊन एकमेकांशी संवाद साधतो आहोत. सो या संधीचा आपण सगळ्यांनी पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. सो अशीच एक कंपनी आपल्याला मार्गदर्शन करायला आज आपल्या सोबत आहे. तिचं नाव आहे MMGC, सो मार्श मॅक्लेनन ग्लोबल कंपनी. सो या कंपनीत ना दोन ताई आपल्याकडे आज जॉईन झालेल्या आहेत. एक आहे वृषाली ताई आणि दुसरी आहे निवेदिता ताई. सो या दोन्ही पण ज्या व्यक्ती आहेत त्याने आपल्याला आज जॉईन केलेला आहे. सो त्या आपल्याला छान प्रकारे मार्गदर्शन करणार आहेत की आपला बचत गट कसा पुढे न्यायचा, त्याची प्रगती कशी करायची आहे यासाठी. सो आज आपण नक्की काय करणार. आता आपण जमलेलो आहोत सगळेजण, बचत गटाचं सगळं बोलतोय, आपण हे केलंय पाहिजे, ते केलंय पाहिजे, पण आज आपण नक्की काय करणार आहोत याचा मी एक छोटासा आढावा तुम्हाला सांगते की आपल्याला आज इथे एकत्र येऊन नक्की काय करायचं आहे. सो सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे आपला जो बचत गट आहे त्या बचत गटाचं आपल्याला आज मूल्यांकन करायचं आहे. आता मूल्यांकन म्हणजे काय असतं की आपला बचत गट आजच्या घडीला कुठल्या स्तरावर आहे आपल्याला हे बघायचं आहे, आणि त्या स्तरावरून आपल्या बचत गटाला पुढे कसं नेता येईल, त्याची प्रगती कशी करता येईल, त्याच्यामध्ये काय अडचणी येतील, काय संधी आपल्याला उपलब्ध आहेत, हे सगळं आपल्याला बघायचं आहे, जेणेकरून आपला बचत गट हा प्रगती पथावरती येईल. आणि हे सगळं करण्यामध्ये आपल्याला वृषाली ताई आणि निवेदिता ताई आपल्याला मदत करणार आहे. सो आतापर्यंत जे काही होत आहे ते तुम्हाला कळतंय का? याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही शंका असतील तर तुम्ही अनम्यूट करून नाव सांगून तुम्ही तुमची शंका विचारायची आहे, आणि आपण सगळे एकमेकांना मदत करून हा भाग जो आहे तो पुढे नेऊया. कोणाला काही शंका आहे तर नंतर मग आपण तसं पुढे जाऊया. नाही, काहीच नाही. बरं, मग आपण सुरुवात करूया. नमस्कार. मार्श अँड मॅक्लेनन ग्लोबल सर्व्हिसेसच्या तर्फे तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आम्ही तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय की तुम्ही महिला संघटन कसे बचत खाते उघडून त्यातनं छोटे छोटे विकल्प करता. खूप छान वाटलं. हा एक आजची जी मीटिंग आहे ती ह्याच्याकरता आहे की एक आम्हाला जे काही आमच्याकडे थोडंसं हे आहे आणि आम्ही तुमच्याकडनं थोडंसं दोघांनी शिकण्याची एक संधी असं समजू शकता तुम्ही. आम्ही आमच्या कॉर्पोरेट जे म्हणतो कंपनीच्या ज्ञानातनं आम्ही जे काही तुम्हाला देऊ शकतो ते थोडंसं आम्ही त्याचं ट्राय करू. तुमच्याकडून जे काही आम्हाला शिकता येईल ते आम्ही शिकण्याची संधी करू. ठीक आहे. तर आता आपण एक छोटीशी कृती करणार आहोत. एक विचार मंथनच म्हणू शकता तुम्ही. आणि ह्याच्याकरता आम्हाला
एक संघटन कुठलं तरी त्यांनी पुढे यावं. कारण एका संघटनावर जे आम्ही आता एक कृती करणार आहोत, ती मग बाकीच्या संघटनांनी बघून नेक्स्ट वेळेला जेव्हा आपण भेटू तेव्हा बाकीच्यांनी पण तसंच करून यावं. पण आजच्या करता आपल्याकडे वेळ काही पूर्ण दिवसाचा नाहीये, तेव्हा आपण एक कुठल्यातरी संघटनाचं आपण ती कृती त्यांच्याबरोबर करूया. तर कुठलं एक संघटन पुढे येईल, त्यांनी मला त्यांचं काय करता तुम्ही हे सांगा. मग आपण पुढचं पाऊल उचलूया. सो इथे जमलेल्या बचत गटांपैकी एका गटाने पुढे यायचं आहे. ही एक आपण जे एक प्रोग्राम करणार आहोत, जे आपण एक प्रोजेक्ट करणार आहोत, त्यासाठी आपला एक बचत गट एक उदाहरण म्हणजे एक्झाम्पल म्हणून हवंय आणि आज आपण जे करू ते सगळ्या बचत गटाने आपापल्या गटांसोबत करायचं आहे. सो कुठलाही एक बचत गट पुढे येऊ शकतो आणि आपण त्यांच्यासोबत पुढे जाऊया. मग कोण येणार? कोणी तुम्हाला काही जास्त करायचं नाहीये. तुम्ही फक्त तुमच्या गटाचं नाव सांगा, तुम्ही काय करता ते सांगा. मग आपण त्याच्यानंतर चालू करू शकू. हॅलो, नमस्कार मॅडम. मी सुजाता प्रदीप कदम बोलते, सांडवे गणेशवाडी महाडवरून. हा, महाड बोला. महाडला माझा भाऊ पण राहतो. बोला बोला. कालिका माता महिला बचत गट आहे आमचा. आम्ही पशुखाद्य तयार करतो मॅडम. बरं बरं. आता आपण पशुखाद्य. आता पशुखाद्याबद्दल आम्हाला तर काही म्हणजे फारसं ज्ञान नाहीये. पण जसं मी सांगितलं तसं ह्याच्यात ज्ञानाची गरज नाहीये. जी आपण आता कृती करणार आहोत त्याच्यात तुम्हाला जास्त म्हणजे तुम्हाला बोलायचंय, तुम्हाला आम्हाला गोष्टी सांगायच्यात आणि मग आपण ते एक प्रकारचं कार्यक्रम तयार होणार आहे. तर आता सगळ्यांकडे व्हिडिओ ऑन आहेत का? आहे? बरं. आता मी ना एक तुम्हाला दाखवणार आहे. आपण काय करणार आहोत त्याचं एक दिसतंय का सगळ्यांना? दिसतंय? तर आता जी तुमचं पशुखाद्याचा जो गट आहे आपल्याला काय करायचं आता, आपण तुमच्या जो व्यवसाय आहे त्याच्यावरती हे आपण एक कृती करणार आहोत. म्हणजे तुमच्या व्यवसायाचं सामर्थ्य क्षेत्र काय आहे, कमकुवत क्षेत्र काय आहे. बाकीच्यांनी प्लीज आपले माईक ना जरा म्यूट वरती टाका, म्हणजे सगळ्यांना ऐकू येईल. नाही तर कोणालाच ऐकू बरोबर येणार नाही. म्यूट वर टाका, काय हरकत नाही. हा, तर आपण तुमच्या गटाचं सामर्थ्य क्षेत्र, कमकुवत क्षेत्र, संधी काय आहे आणि जोखीम काय आहे. आता सामर्थ्य क्षेत्र आणि कमकुवत क्षेत्र हे जास्त करून तुम्हाला विचार करायचा आहे की तुमच्या अंतर्गत काय आहे, काय तुमचं सामर्थ्य आहे, काय तुमचा कमकुवत भाग कुठला आहे. संधी आणि जोखीम जी आहे ती बाह्य गोष्ट आहे. म्हणजे बाहेरच्याकडून तुम्हाला कुठली संधी येते आणि कुठली जोखीम आहे तुमच्या व्यवसायाला. तर आता सामर्थ्य क्षेत्रामध्ये जो गट आहे त्यांनी ह्या 2-3 गोष्टींचा विचार करून सांगू शकता तुम्ही की तुमचा जो ग्रुप आहे तो सगळ्यात छान काय करतो, तुमचं सामर्थ्य कशात आहे. आता तुम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे तर तुमचं सामर्थ्य कशात आहे. दुसरे तुमचं सामर्थ्य काय आहे असं दुसऱ्यांना वाटतं. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही सांगू शकता का आपल्या ग्रुपमध्ये डिस्कस करून. आणि जर कोणाला ह्या ग्रुपचा माहिती असेल आणि बाकीच्यांना जर काही वाटत असेल की ह्या ग्रुपची काय सामर्थ्य आहे आणि काय त्यांची शक्ती आहे तर तुम्ही सुद्धा सांगू शकता. पण हे आपण आता सामर्थ्य क्षेत्र जे चालू करतो आहोत त्याला आपण एक साधारण 10 मिनिटं देऊया. तर 10 मिनिटं आपण ह्याच्यावर बातचीत करूया. तर कोण चालू करेल? सुजाताताई तुम्ही चालू करणार का? हा मॅडम.
हा बोला, तुम्हाला तुमच्या व्यवसायातली काय सामर्थ्य आहे, किंवा तुम्हाला तुमच्या मेन ज्या असतील, समजा तुम्ही मेन आहात, तर काय मेन तुमचं सामर्थ्य आहे, शक्ती कशात आहे असं तुम्हाला वाटतं? ची ताकद काय आहे तुमच्या गटाची, तुमचा जो बचत गट आहे सुजाताताई, त्याची ताकद काय आहे ते तुम्ही सांगा मला. आम्हाला आता 2.5 वर्ष झाले आम्ही चालू केलंय पशुखाद्य बनवायचं. तर आमचं सामर्थ्य म्हणायला गेलं तर आम्ही बचत गटामध्ये 10 महिला आहोत. आणि त्या 10 महिलांमध्ये बघायला गेलं ना तर 4-5 महिला ज्या आहेत ना, आम्ही 3 महिला सोडून बाकी 4 ज्या महिला आहेत ना त्या वयस्कर आहेत. बरं. हा, आणि आम्ही जरी ऑर्डरला बाहेर गेलो ना मॅडम, तरी आम्ही फोन करून सांगितलं ना की आम्हाला ऑर्डर भेटली आहे म्हणून आपल्याला, तर मग ते सगळं जे खाद्यासाठी लागतात ना वस्तू म्हणजे बाहेरून, म्हणजे आता पशुखाद्य म्हणायला गेलं तर मी सांगते साधारणतः काय आहे ते. त्याच्यामध्ये चाटण मीठ, मसाला लाडू आणि दाणा मिश्रण हे 3 प्रकार असतात. त्याच्यामध्ये मसाला लाडूसाठी 14 प्रकारचे वनस्पती आणि 14 प्रकारचे जे आपण घरात वापरतो मसाले ते वापरलं जातं. मग त्यासाठी जे पाला असतो ना, तो आम्ही जरी फोन करून त्यांना सांगितलं ना की तुम्ही जमवून ठेवा, ते जमवून ठेवतात, साफ पण करून ठेवतात. मग सामर्थ्य आहे की ह्या वयस्कर असल्यामुळे त्या खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभ्या आहेत. हा, बरं. म्हणायला गेलं तर चाटण मीठामध्ये माती असते, गुळ असतं, त्याच्यामुळे ते कॅल्शियम साठी वापरतात. जे बकऱ्यांमध्ये कॅल्शियम कमी असतं ना, त्याच्यासाठी त्या चाटण मीठा वापरतात. आणि मसाला लाडू हे बकऱ्यांना जेव्हा सर्दी खोकला जंत होतं ना, त्याच्यासाठी वापरलं जातं. आणि दाणा मिश्रण हे जे बकऱ्या असतात ना, त्यांच्या दुधामध्ये वाढ होण्यासाठी, पिल्लांची वाढ होण्यासाठी दाणा मिश्रण वापरलं जातं. आता हे दाणा मिश्रण तुम्ही मग मातीत बऱ्याच प्रकारच्या वनस्पती वगैरे जे काय करता, ते आता तुम्हाला त्याची माहिती आहे, तर ही तुमचा एक तुमची ताकद मानली जाईल का, की तुम्हाला माहिती आहे की जंतू झाले तर काय द्यायचं, किंवा कॅल्शियम कमी असेल तर कुठला दाणा द्यायला पाहिजे, ही तुमच्या ग्रुपची एक ताकद म्हणू शकता का तुम्ही? हो हो मॅडम. हा, आता ह्याच्यात तुम्ही आणखीन बोलायचं तर तुम्ही कोणी काही ह्याच्यात प्रशिक्षण घेतलेले आहे का, की तुम्ही ह्याच्याकरता, म्हणजे आता मी काय विचार करते की तुमच्या ग्रुपचा, संघटनाचा युनिक पॉइंट काय आहे? व्हॉट डू यू कॉल युनिक या सोनम? मॅडम, आम्ही ट्रेनिंग घेतली याच्यासाठी. आम्हाला स्वदेश तर्फे पळसगावला 2 दिवसाची ट्रेनिंग होती. ओके ओके, कळलं. मग त्या ट्रेनिंग मधनं आम्ही आधी आम्हाला सांगितलं की तुम्ही सॅम्पल म्हणून थोडंसं बनवून आम्हाला दाखवा. आमच्या ज्या महिला आहेत ना, त्या तयार झाल्या की आम्ही हे बनवू शकतो म्हणून. म्हणून त्या म्हणून आम्ही ते घरी येऊन त्यांना सॅम्पल पण दाखवले, त्यांनी पास पण केलं आमचं. बरोबर बरं. आता तुमच्या ह्याच्यातल्या ज्या वयस्कर बायका आहेत त्या तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असतात, पण बाकीच्या ज्या आहेत आता त्या तुम्ही म्हणता त्या तुमची मेन ताकद आहेत. बाकीच्यांची काय ताकद आहे? आणखीन काय या ग्रुपची ताकद आहे? आम्ही मार्केटिंग करतो. जे आम्ही 3 महिला आहोत ना, त्या आम्ही मार्केटिंग पण करतो आणि प्लस आम्ही आमच्या घरातली कामं सगळी आवरून सगळे आम्ही एकत्र येऊन ते कामं पण करतो. म्हणजे पाला साफ करणं, ते मिक्सरला लावणं, किंवा एका साईडला गूळ बारीक करणं, जे वस्तू लागतात ना, ते अर्ध्या महिलांमध्ये आम्ही वाटून घेतलंय. बरं. म्हणजे जी काही कामं आहेत ती तुम्ही छानपैकी वाटून घेतलीत. ही तुमची एक मुख्य ताकद आहे. कारण कुठल्याही संघटनाला एक सक्सेस होण्याकरता कामाची वाटणी करणं हे खूपच गरजेचं असतं, आणि ही सगळ्यात मोठी तुमची अशी म्हणजे सामर्थ्य आहे तुमच्या ग्रुपचं. कामाची वाटणी. आणखी दुसऱ्यांना काही ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला काही स्ट्रेंथ दिसते का? तुमच्या गावातले बाकीचे पण असतील ना तुमच्या बरोबर? या संघटनाच्या बरोबर दुसरे पण असतील, आहेत का आता तुमच्या बरोबर,
ह्या आता तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला अशा तुमच्या ताकदीच्या गोष्टी वाटतात. तसे हा दुसरे काय म्हणतात? जर तुम्ही गावात लोकांशी बोलत असाल किंवा दुसरे कोणी जे ह्या व्यवसायात नाही आहेत, त्यांच्याप्रमाणे तुमची काय ताकद आहे? सगळ्यात मोठी अ, ताकद म्हणजे महिला फक्त हा ग्रुप चालवतायत, ही सगळ्यात मोठी ताकद आहे. हो. पण बाकीचे काय म्हणजे म्हणतात? तुम्हाला काय वाटतं, की हा दुसऱ्यांच्या मॅडम. प्रमाणे काय तुमची ताकद? आता आम्ही जे खाद्याचं चालू केलंय ना गावामध्ये, हं, ते हं. आम्ही बाहेर पण जाऊन विकतो. त्यामुळे जे आमचा बचत गट बघून बाकीचा जो बचत गट आहे ना गावामध्ये, हं. आमचे 5 बचत गट आहे. हां, त्याच्यापैकी हां. जे 4 बचत गट आहेत ना, तर ते काय म्हणतात, की जसं तुम्ही पुढे आलात ना, तसं आम्हालाही पुढे यायचंय. की बचत बरोबर, गटामध्ये आम्हाला पण काहीतरी करून दाखवायचंय, की फक्त कर्ज घ्यायचं आणि तेवढ्यापुरतं थांबायचं तसं नाहीये. आम्हाला बरोबर, पुढे जाऊन आमचं पण व्यवसाय आम्हाला चालू करायचा. आम्हाला आमच्या पायावर उभं राहायचंय. बरोबर. आणि ह्याच्याकरता तुम्हाला तुमच्या घरातनं प्रोत्साहन मिळतं का? कारण ही एक खूप अतिशय महत्त्वाची गोष्ट असते, की घरातनं प्रोत्साहन मिळतं का? तर हे हो हे मॅडम. सुद्धा आहे का? बरं. हो मॅडम. आम्ही ज्या 10 ज्या महिला बचत गटामध्ये आहोत ना, हं, हं. त्यांच्या सगळ्यांच्या घरातून इव्हन आमचे सासू-सासरे म्हणा किंवा आमचे मिस्टर म्हणा, ते हं, हं. आम्हाला सगळे सपोर्ट करतात, की तुम्ही व्हा पुढे, तुमच्या पायावर उभे राहा तुम्ही. आणि इव्हन आम्ही दोघी-तिघी जे आहोत ना, त्यात आमच्या सासवा पण आमच्या सोबत आहेत. अरे वाह! खूपच छान आहे. तर खरंच ये छान. वृषाली एक सवाल इसमें आप पूछ सकते हैं कि तो ये जो आपको सब सपोर्ट करते हैं ये मतलब बहुत ही अच्छी बात है आज के दिन में आपको इतना सपोर्ट मिल रहा है पर ये जो आप कमाते हैं इससे उस पैसे को आप किस तरीके से मतलब इस्तेमाल करते हैं ये एक प्रश्न है मतलब पूरा आप किसी संगठन में डालते हैं कि कैसे उसका इस्तेमाल होता है कळलं का ताईने काय विचारलं ते? की नाही मॅडम जरा सांगाल का? हां, हां. आता ताई काय म्हणतायत, तुम्हाला ह्यातनं जे काही तुमची कमाई होते, ती आता हां. तुम्ही संघटनात परत घालता, की कसं म्हणजे ह्याचा प्रयोग कसा होतो? जे काही तुम्ही विक्री करता, त्या हां. विक्रीच्या पैशाची तुम्ही तुम्ही उपयोग कसा करता त्या विक्रीच्या पैशाचा? हां मॅडम. श्रीवर्धन मसाला या साइडला पण आम्ही विक्री करून आलो आणि जे आमचं विक्रीचं आता 3.5 लाखापर्यंत तरी आमचं इन्कम झालेलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला 3 लाख इन्कम झालं. त्यामध्ये आम्ही 10 जणी आहोत ना, त्याच्यामध्ये प्रत्येकीने आम्ही 11.5 असे वाटून घेतले प्रत्येकीने आणि बरं, प्लस आम्ही मालाला पण वेगळे ठेवतो. बरं. ये अच्छा. 3.5 लाख जो बताया ये मंथली नहीं मतलब सब 3.5 लाख टोटल साल काय? वर्षाचे आहेत का? वर्षाचे की वर्षाचेच ना? वर्षात वर्ष वर्ष, अच्छा साल. 2 साल काय? तो आम्ही डिसेंबरच्या अच्छा 2018 पासून चालू केलंय. बरोबर, बरोबर, 2 वर्षाचं आहे. अच्छा बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. मग आता आपण समर्थ क्षेत्रातनं कमकुवत क्षेत्राकडे जाऊ. तर हां. तुम्हाला काय वाटतं, की तुमच्यात आता तुम्ही म्हणता 2 वर्षात तुम्ही 3.5 लाख कमवले. ह्याच्यात हां. तुम्हाला काहीतरी तुम्हाला तुमची इच्छा असेल, की मी 7 लाख तरी कमवायला पाहिजे होते, 8 लाख तरी कमवायला पाहिजे होते. तर त्याच्याकरता तुम्हाला काय वाटतं, की तुमचं कमकुवत क्षेत्र काय आहे? की ज्याच्यामुळे अ, अ, तुमचं खाद्य एक एक लिमिटेड अमाउंटमध्ये म्हणजे विकलं गेलंय किंवा एकदम बिझनेस चालू झालेला आहे, पण तो एकदम वर नाही गेलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, की तुमचं कमकुवत क्षेत्र काय आहे ह्याच्यात? वर्ष झालं चालू केलंय ना, हं. त्याच्यामुळे कसं माहितीये जे शेतकरी आहेत बकऱ्या जे लाभार्थी आहेत बकऱ्यांचे, हं, ते जे हं. शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही जरा कमी पोहोचलोय. तर आमचा हां. असा प्रयत्न आहे, की आम्ही पर्यंत पण जास्तीत जास्त पोहोचू जेणेकरून आम्हाला जास्त इन्कम मिळेल. जी आता कमी पोहोचलाय ते कशामुळे तुम्हाला असं वाटतं? कारण आपल्याला आजच्या ह्या 1 तासात आपल्याला हे बघायचं आहे, की तुमचं जर कुठला कमकुवत क्षेत्र आहे, तो का आहे आणि तो कसा आपण बदलू शकतो? तर तुम्हाला काय वाटतं? शेतकरी बाई माणूस आहे म्हणून देत नाही तुम्हाला, की ती गावं दूर-दूरची आहेत आणि तुम्हाला तेवढा प्रवास करता येत नाही म्हणून? म्हणजे मी एक अशा वेगवेगळ्या तुम्हाला हे सांगते. तुम्ही विचार करून मला सांगा, की तुमचा का म्हणजे तुम्हाला वाटतं, की कमकुवत हे का अजून पोहोचलं का नाही आहे?
नाही तर दुसरा काय लागेल. झालं माहिती, आम्ही आता चालू केल्यामुळे कसं शेतकरी जे आहेत ना त्यांच्यापर्यंत आम्ही जेवढे आमच्या ह्याच्यामध्ये जेवढे येतात तेवढे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो. इव्हन कोण आम्ही लग्नाला गेलो कुठे गेलो की आम्ही आमचं सांगतो की बाबा जर तुमच्याकडे बकऱ्या आहेत का, तर आम्ही पशुखाद्य चालू केलंय, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सांगू शकता आम्हाला, आम्ही नंबर पण दिलेत त्यांना. म्हणजे तुमचं आत्ताच्या दिवसात तुमचं फक्त जो व्यवसाय आहे तो बोली व्यवसाय आहे. म्हणजे तुम्ही फक्त माहितीच्या लोकांच्या तर्फे ही गोष्ट जाते की अच्छा हा संघटन खाद्य तयार करतोय. पण असं काही तुम्ही म्हणजे अजूनपर्यंत असं काही झालेलं नाहीये की सगळ्यांना सरसकट कळेल की ह्या गावातल्या ह्या महिला ह्या टाईपचं खाद्य बनवत आहेत, असं काही नाही केलेलं आहे. हे तुमची एक म्हणजे आपण म्हणू शकतो ह्या पॉइंटला म्हणजे तुमची एक जरा जी. हे वीक मतलब बाजू मार्केटिंग में और आप अच्छा कर सकते हैं कि किस तरह ज्यादा लोगों को पहुंचाना है ये मैसेज कि आप लोग ये कार्य कर रहे हैं। हाँ और मैम, है ना, अभी ये इसमें फिलहाल आप और हाँ एक मैम, चीज, हाँ 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 बोलिए। हाँ मैम, अभी हमने फिलहाल जो पैम्पलेट्स रहते हैं ना, हाँ जो हम लोग स्वदेश को जो स्वदेश से हम लोग को जो बकरी मिलती है उनको हाँ। हम लोग देते हैं स्वदेश की तरफ से, तो अच्छा। जो पैम्पलेट रहता है ना वो भी हम लोग उसमें डाल के देते हैं। तो अभी थोड़ा कनेक्टिविटी जो बोलते हैं ना, बिल्कुल। और जो शेतकरी है उनसे कनेक्टेड है ना, तो हाँ थोड़ा हाँ और बढ़ रहा है हमारा अभी फिलहाल। बिल्कुल बिल्कुल, ये सारे अभी इस पे मतलब हमें अलग से ले सकते हैं ये पूरा एक कि हम इसको किस तरीके से और हम डेवलप कर सकते हैं ये हम। और एक आपका जो समर्थ क्षेत्र में आपने जो एक चीज बोली थी कि और भी लोग आपसे जुड़ना चाहते हैं, आपको देख के आगे बढ़ना चाहते हैं, मुझे लगता है कि वो समर्थ क्षेत्र को आप इस्तेमाल करते हुए, जैसे आज आप 2 साल में 3.5 लाख आप कमा पाए हैं, तो ज्यादा हाँ। लोगों को अगर आपने ये जो 2 दिन की ट्रेनिंग ली है उससे आपने जो नॉलेज पाया है ये आप जितने लोगों से शेयर कर पाएंगे तो सब साथ में मिलके ज्यादा आगे भी बढ़ पाएंगे और उतना ही ज्यादा आपको मतलब इस चीज से प्रॉफिट भी हो सकता है। तो ये एक और ऐसा मतलब आपका अपॉर्चुनिटी क्या बोलते हैं कम कुवत क्षेत्र है। वृषाली आप बता सकते हैं क्या, इसको एक्सप्लेन कर सकते हैं थोड़ा? सॉरी, व्हाट वर यू सेइंग निवेदिता? आई गेट लॉस्ट। नहीं, मैं ये बोल रही थी यू आर कि टॉकिंग अबाउट मार्केटिंग अपॉर्चुनिटीज। नहीं, मैं ये बोल रही हूँ कि जो बाकी लोग सीखना चाहते हैं इनसे, जो जैसे उन्होंने बोला कि बाकी लेडीज देख के इनको आगे बढ़ना चाहती हैं, तो वो उनको साथ में लेके अपना जो आज 2 साल में 3.5 लाख कमा पा रहे हैं, अपना ये संगठन और बड़ा गॉट इट करके- गॉट इट गॉट इट हाँ तर निवेदिता ताई अशा म्हणत होत्या की आता जो तुमचा जे कमी शेतकरी वापरतात, तर तुमच्या संघटनाला बघून बाकी पण बायका प्रोत्साहित झालेल्या, तर त्यांचा असा विचार आहे की ह्या कमकुवत क्षेत्राला तुमचं आणखीन म्हणजे प्रभावी क्षेत्र बनवण्याकरता, समर्थ क्षेत्र बनवण्याकरता तुम्ही जर बाकीच्या आणखीन बायकांना सुद्धा तुमच्या संघटनात घेतलं, तर म्हणजे वेगवेगळ्या गावातल्या, तर नुसतं पॅम्फलेट नाही, पण म्हणजे तुमच्यातल्या तिकडे बायका पण काम करत असतील. तर म्हणजे ते असं एक आपण म्हणतो ना, झाडाच्या फांद्या कशा वाढतात, तसं त्या म्हणतायत की ही एक तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण आपल्याला काय करायचंय, आपण ही जी आत्ता जी कृती करतोय, समर्थ, कमकुवत, संधी आणि जोखीम, ह्याच्यातनं काय करतो आम्ही, सगळे जे कोणी बिझनेसेस करतात, ही कृती जेव्हा करतो, तेव्हा आपल्याला कळतं की अच्छा आपल्या धंद्याला जर कमकुवत आहे आपला धंदा किंवा कुठली जोखीम आहे, तर ती आपण कशी पलटू शकतो. ती पलटून आपण त्यातनं आणखीन कसं यश मिळवू शकतो आणि आणखीन कसं आपल्या व्यवसायाला मोठं करू शकतो. तर त्यांचा असा एक सुझाव होता त्यातला. मी सांगू मॅडम, बोला ना. आम्ही आता चालू केलं त्याच्यामुळे कसे जे प्रेरित झाल्यात महिला, तर आम्ही श्रीवर्धन आणि म्हसळा इथे जाऊन पशुखाद्याची ट्रेनिंग पण दिली आहे. अरे वा, यही बोल रही थी कि ओके. म्हणजे आप तुम्ही और- त्याच्यात चालू केलेलं आहे ऑलरेडी, हा. तुम्ही आणि त्याच्यात. जे बोलता ना मॅडम तुम्ही की आता तुमचं जे पुढे न्यायचंय, तर आमचं आता खरं सांगायचं झालं तर आता त्याच्यामुळे आम्ही ना स्टेप बाय स्टेप ना असं पुढे होत चाललोय
की हम्म. आमच्यामुळे आता बाकीच्या महिला पण तयार झाल्यात दुसरा व्यवसाय करण्यासाठी. आणि तसंच बरोबर. आम्ही श्रीवर्धन मसाळाला पण भेट देऊन आलो. तिथे पण त्यांना आम्ही ट्रेनिंग दिली. बरोबर. हे अगदी उत्तम. म्हणजे तुम्ही फक्त तुमचं ज्ञान तुमच्यापर्यंत न ठेवता तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता आहात आणि त्यातनं तुमचा व्यवसाय आणखीन वाढण्याची पण म्हणजे क्षमता आहे. तर ही तर अगदीच उत्तम गोष्ट. म्हणजे जे आमच्या मनातलं अगदी तुम्ही बोललात. खूपच छान म्हणजे हे करता तुम्ही. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वाटतं का? दुसरं काही आहे तुमच्या ह्याच्यात कमकुवत क्षेत्रामध्ये? की कोणाच्या घरातल्या परिस्थितीमुळे काम नाही करू शकत, लोक कमी आहेत, जेवढे तुम्हाला ऑर्डर्स येतात तेवढ्या तुम्ही वेळेवर देऊ नाही शकत, ह्यातल्या कुठल्या गोष्टी तुमच्या व्यवसायाच्या ह्याच्यात आड येतात का? नाही मॅडम. नाही. आम्ही आमच्या ऑर्डर ज्या आहेत ना, त्या आम्ही कसं आता मसाला लाडूसाठी खूप वेळ लागतो म्हणजे बरोबर. सुकायला आणि साठवण. तर आम्ही ऑर्डर येण्याच्या आधीच ते सगळं बनवून ठेवतो पावसाच्या आधी, की जेणेकरून आम्ही देऊ शकतो. बरोबर. आता तुमचं म्हणजे प्लॅनिंग, आता प्लॅनिंगचा मला मराठी वर्ड आठवत नाहीये. शहरात राहून पण आमचं पण चालेल. मराठी खराब झालेलं आहे. पण हे तुम्ही खूप तुमचा ग्रुप म्हणजे छान प्लॅनिंग करतोय आणि बाकीचे जे संघटन ऐकतायत, हा संघटन एक खूपच स्ट्रॉंग, समर्थ, ताकदवर संघटन मी म्हणू शकते. हे जे काही बोलतायत ते तुमच्या संघटनात सुद्धा आहे की नाही आहे? जेव्हा आपण पुढच्या वेळेस भेटणार आहोत तेव्हा दुसऱ्या कुठल्यातरी संघटनांनी स्वतःच्या ह्या 4 खाण्यातल्या गोष्टी बोलाव्या. पण ह्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे असं मला वाटतं. तर तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायात जे बाकीचे ग्रुप्स आहेत, त्यांनी सुद्धा तुमच्या व्यवसायातल्या ह्या अशा 4 खाण्यांमधल्या ह्या हे तयार कराव्या. कारण ह्या बिझनेस करता खूप उपयोगी असतात. जेव्हा आपल्याला कळतं की काय आपल्या बिझनेसमध्ये कमकुवत आहे, तर जसं ह्या ग्रुपला ऑलरेडी माहिती होतं, त्या ऑलरेडी त्यांनी चालू केलेलं आहे, त्या दिशेने त्यांनी चालणं चालू केलेलं आहे. तर तसंच म्हणजे बाकीच्यांनी पण करावं. आता ही झाली आता सामर्थ्य क्षेत्र आणि कमकुवत क्षेत्राची गोष्ट. ह्या आपल्या अंतर्गतल्या गोष्टी असतात. म्हणजे ह्याचा व्यवसायाशी जास्त हे नाही. तुम्ही कसा विचार करताय, तुमची ताकद काय आहे, तुमच्या ग्रुपमधल्या काय कमकुवत गोष्टी आहेत, हे ह्याचं बोलणं झालं. त्याच्यानंतरचे पुढचे जे 2 भाग आहेत, संधी आणि जोखीम, हे बाह्य गोष्टी असतात. म्हणजे ह्याचा तुमच्या ग्रुपच्या किंवा तुमच्या तुमच्या पर्सनली तुमच्याशी काही हे नसतं. ह्याचा जास्त बाह्य गोष्टींचा हे असतो, की तुम्हाला बाहेरनं काय-काय संधी आहे. आता हे खाद्य जे तुम्ही बनवता ते फक्त तुमच्या गावातल्या क्षेत्रात का? तुमचं करंट मार्केट काय आहे? तुमची जी सामर्थ्य आहे ते वापरून तुम्हाला दुसऱ्या संध्या कुठल्या मिळतील, हे विचार करायला पाहिजे. मग तुम्ही आता तुम्हाला जे ट्रेनिंग मिळतं स्वदेशकडून, त्यातनं तुम्ही आणखीन काय नवीन-नवीन आता आंतरराष्ट्रीय पण गोष्टी असतात किंवा देशात वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा अशी खाद्य बनत असतील. तर तुम्ही त्याचा अभ्यास करून तुमच्या संधी तुम्ही घेऊ शकता का? तर ह्या सगळ्या आता बाहेरच्या गोष्टी आल्या. तर ह्याच्यात तुम्ही काही अजून विचार केलेला आहे का? की तुमच्या काय संध्या आहेत तुम्हाला तुमच्या व्यवसायात? मॅडम आता आम्ही तसं बघायला गेलं ना, तर आम्ही हे पशुखाद्याचे पण चालूच केलंय आता. जसं म्हणायला गेलं तर आम्हाला आता बाहेरून पण ऑर्डर यायला लागल्या. स्वदेश व्यतिरिक्त आम्हाला बाहेरून पण ऑर्डर मिळतात. जसं आम्ही बरोबर. शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट करतोय, त्यांच्या हं. अटॅचमध्ये राहतोय ना, त्याप्रमाणे आम्हाला कॉन्टॅक्ट म्हणजे त्यांचेही यायला लागले ऑर्डर. आणि प्लस आम्ही त्याच्या व्यतिरिक्त पशुखाद्याच्या व्यतिरिक्त दुधाचे हं. पदार्थ कसे बनवायचे, दुधापासून कोणते पदार्थ बनवायचे ह्याची पण ट्रेनिंग घेतली आहे बारसगावला जाऊन. बरं. पण तुम्हाला आता समजा तुम्हाला अशा बऱ्याच संधी आल्या, तर तुम्ही आता तुमच्या संघटनेत किती महिला आहेत? तुम्ही हे सगळं म्हणजे स्वतःच्या जर तुमचं मार्केट जे आपण म्हणतो म्हणजे जी व्यवसाय करायची जागा असते, ती संधी जास्त हां, वाढत गेली, तर तुम्ही त्या हां. गोष्टीला तुम्ही कसे म्हणजे तुम्ही करू शकाल का मॅनेज?
तुम्ही तुमचं करंट मार्केट सोडून तुम्ही दुसऱ्या मार्केटला, जसं तुम्ही म्हणता की आता दुसरं आपल्याला मिळतंय, पण तुम्हाला आणखीन जर मोठा करायचं असेल तर तुमची संधी म्हणजे काय काय आहे ह्याचा विचार केलेला आहे का तुम्ही? तसं मॅडम बघायला गेलं तर आम्ही अजून सगळ्यांशी कॉन्टॅक्ट ठेवतोय. ज्यांनी बकऱ्या घेतल्या किंवा जास्त बकऱ्या ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याशी पण आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना पण आम्ही हे देतोय की आमच्याकडे खाद्य आहे त्याचं. म्हणजे जेणेकरून कसं एका शेतकऱ्याला माहिती पडलं, त्याने घेतलं की पुढे तो दुसऱ्या शेतकऱ्याला पण सांगू शकतो ना, की बाबा ह्या महिला बचत गटाच्या खाद्य विकतायत, तुम्ही त्यांच्याकडनं घ्या म्हणून. मग तसं आम्ही अजून पुढे पुढे सगळ्यांना सांगून की तेवढ्या संधीचा फायदा आम्ही घेतोय. एक सवाल वैशाली आप पूछेंगे अगर कि जैसे अगर इनका मार्केट एक्सपैंड होता है, अगर सपोज हम इंटरनेट यूज करके इसको एक्सपैंड करते हैं, तो क्या इनकी इतनी कैपेसिटी है कि वो उसको उतना डिमांड मतलब सप्लाई कर पाए? वही चीज मैं उसी चीज पे पहुंचने की कोशिश कर हाँ. तर आता निवेदिता पण तेच म्हणते. आता तुमची क्षमता किंवा सामर्थ्य क्षेत्रामध्ये तुमचं हे आहे की तुम्ही ट्रेंड आहात. तुमच्याकडे वयस्कर महिला आहेत ज्या पटकन खाद्य बनवून ठेवतात. तुम्हाला माहिती आहे की कुठल्या गोष्टीला कुठलं खाद्य द्यायचं. तर आता जर तुम्हाला संधी मिळाली की तुमच्या गावापासून आणखीन दुसरी गावं पण तुमच्याकडे ऑर्डर द्यायला लागली, तर तुमचे हे जे समर्थ क्षेत्र आहे हे तुम्हाला वाढवायला लागेल का? म्हणजे तुम्हाला तुमची ताकद आणखीन वाढवायला लागेल का? तुम्हाला समजा आता 100 ऑर्डर येतात. तर त्या 100 ऑर्डरच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखीन 200 ऑर्डर आल्या, तर तुम्ही करू शकाल का? हो मॅडम. अच्छा, करू शकाल. हो मॅडम. बरं. आता आम्ही सांगू का, आम्हाला जे बचत गट स्वदेश कडनं ज्या ऑर्डरी येतात ना, त्या म्हणजे 200, 100 अशा ऑर्डरी येतात आणि त्या आम्ही महिला सगळ्या मिळून बनवतो 10 जणी. बरोबर. त्याच्यामध्ये त्या पण येतात आणि आम्ही पण येतो. ते कसं माहितीये, आम्ही संध्याकाळी सगळं आवरून जसं सांगितलं नियोजनबद्ध, ज्या अर्ध्या महिला हे काम करणार, अर्ध्या महिला ते काम करणार, तसं आम्ही करून 200 ची पण ऑर्डर कंप्लीट करतो आणि 100 ची पण ऑर्डर कंप्लीट करतो मॅडम. बरोबर. पण त्याच्यावर समजा तुमचं जायला लागलं, तर तुम्हाला आता हा विचार करायला लागेल की तुमचा करंट क्षेत्र सोडून तुम्हाला जर आणखीन ऑर्डर मिळाल्या, तर तुम्ही ते कसं मॅनेज कराल? ह्याच्या पुढे काय कराल? तर संधी क्षेत्रात हा विचार करायचा असतो की आजच्या तारखेला माझ्याकडे जेवढ्या ऑर्डर्स आहेत, त्याच्याहून 3 पट आल्या, 4 पट आल्या, तर मी कसं करणार ते? आता बिझनेस तर जाऊन नाही देता कामा. तर तुम्हाला हा विचार करायचा आहे की तुम्ही हा तुमचा जो व्यवसाय आहे तो आणखीन 10च्या व्यतिरिक्त आणखीन 20 जणींचं काम आलं, तर ते तुम्ही कसे मॅनेज कराल? त्याचं वाढ कसं कराल ते? तर संधीमध्ये तुम्हाला तो विचार करायचा आहे की माझं करंट जे म्हणजे आत्ताचं जे माझं व्यवसाय स्थळ आहे, ते स्थळ सोडून मला आणखीन तळांकडनं समजा आता तुम्हाला ऑनलाईन कोणी मार्केटिंग करून दिलं आणि तुम्हाला तिप्पट, चौपट, पाचपट ऑर्डर आल्या, तर तुम्ही तुमचं प्लॅनिंग कसं करणार आहात? ह्या संधीचा तुम्हाला विचार करायचा. आता तुम्हाला आणखीन काहीतरी तुम्ही अभ्यास करून इंटरनेटवरनं किंवा स्वदेश जे ट्रेनिंग देतात त्याच्यावरनं आणखीन तुम्हाला काहीतरी त्याच्यात तुम्ही दुसरे लाडू वगैरे बनवले, तर जर त्याच्या ऑर्डर्स जास्त आल्या, तर तुम्ही कशा ह्या करणार? तर ह्या गोष्टीत तुम्हाला विचार करायला लागणार का जसा तुमचा धंदा वाढत जातोय. भाऊ म्यूट वर टाका भाऊ. हाँ. तो वृषाली, एक और चीज ये पूछना था मुझे, जैसे अभी इनको और मतलब अगर एक्सपैंड करना है, तो फिर मतलब जैसे ऑटोमेशन हम सोच सकते हैं, जैसे इन लोग जो कमाते हैं उसमें से थोड़ा थोड़ा उनको सेव भी करना चाहिए बिजनेस में वापस डालने के लिए. मतलब कि जैसे कल आप थोड़ा पैसा इकट्ठा करके 1 साल बाद, 1.5 साल बाद एक मशीन ले लें, जिसमें जो चीजें आप हाथ से आज कर रहे हैं तो वो थोड़ा सा आपको आसान हो जाता है करने के लिए, तो उसमें आपका प्रोडक्शन बढ़ जाता है, लोग मतलब लेबर कम लगता है और आपको ज्यादा डिमांड आप पूरा कर सकते हैं. तो मतलब वही है कि जितना भी आप कमाते हैं उसमें से थोड़ा थोड़ा सेव भी करना चाहिए बिजनेस में वापस डालने के लिए.
तर निवेदिताताई तेच म्हणतात, की आता तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा असा विचार करायला पाहिजे, की जर आमचं आता तुम्ही पॅम्फलेट्स वाटताय किंवा तुम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन ट्रेनिंग करताय. समजा तुमचा बिझनेस खूप वाढायला लागला, तर तुम्ही त्या दिशेने तुम्ही विचार करून तुम्ही पुढची पावलं टाकायला पाहिजेत, की आता आपल्याला जर आणखीन म्हणजे दुप्पट, तिप्पट, चौपट जे काही 10 बायकांच्या ऐवजी जर 12-15 लागल्या, तर आपण कसं करणार? ह्याच्यात तुम्हाला आणि ही काय गोष्ट म्हणजे आत्ता तुम्हाला विचार करण्याची नाही आहे. ह्या ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला तुमच्या व्यवसायाला वाढवण्याकरता तुम्हाला या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, की समजा आता त्या म्हणत होत्या, की की समजा हाताने करता तर त्याच्यापेक्षा मशीन वगैरे, पण ती पुढची गोष्ट. आता 1.5 वर्ष, 2 वर्ष झाले तुमच्या बिझनेसला, पण तुम्हाला मे बी 4 वर्षानंतर तुम्ही एक एक तुम्ही विचार करा, की मला 4 वर्षात इकडे पोहोचायचंय. तर मग त्याच्याकरता मला आता पावलं काय-काय टाकायला पाहिजेत? या संघटनाला काय-काय पावलं टाकायला पाहिजेत, की जास्त बायकांना आपल्याच गावातल्या जास्त हे करायचं. कारण समजा आपलं जास्त नाव झालं आणि ऑर्डर्स खूपच जास्त मिळाल्या, तर कसं करणार आपण? तर ह्या सगळ्याचा संधीमध्ये ह्या सगळ्याचा विचार करायचा असतो. तर ही गोष्ट एखाद दिवस तुम्ही आत्ताच्या आत्ता म्हणजे असं मी विचारलं आणि तुम्ही जसं ते वरच्या 2 गोष्टी आहेत त्या आपल्या अंतर्गत गोष्टी आहेत. पण ह्या बाह्य गोष्टी आहेत. बाहेरच्या गोष्टी आहेत, ज्या म्हणजे जे फॅक्टर्स बाहेरनं आपल्याला इन्फ्लुअन्सला काय म्हणतात? जे म्हणजे ज्याचा मार्केटशी संबंध आहे, ह्याचा आपल्याशी संबंध नाहीये, पण आपल्याला कसा आपला धंदा वाढवायचा आहे, ह्याच्या गोष्टी आहेत. हा मॅडम, सांगू का? हां, बोला ना. जर आम्हाला जर आमचा धंदा हे बिझनेस जर पुढे वाढला, तर आम्ही त्याच्यामध्ये ज्या आमच्या गावातल्या बचत गटातल्या महिला त्या अर्ध्या आम्ही ऍड पण करू. आणि जे मशिनरी आहे ना, मशिनरी मॅडम ह्याला काहीच लागत नाही, फक्त मिक्सर लागतं. अच्छा, अच्छा. म्हणजे तुम्ही त्याचा ते विचार कसं केलात, की आणखीन बायकांना पण तुम्ही ॲड करू शकता, जर तुमच्या तेवढ्या ऑर्डर्स वाढल्या तर. हा. बरं. आणि आमच्या ज्या महिला आहेत ना, या 10 त्या एवढे हे आहेत की ना, म्हणजे ते करू शकतात. आणि कराव्या लागतील तर आम्ही बाकीच्या पण बचत गटातल्या महिला ऍड करू शकतो याच्यामध्ये. बरं. त्यांना पण संधी देऊ की बाबा या म्हणून. बरं. मग आता जर तुम्हाला विचार करायचा, मग तुम्हाला ठीक आहे, तुम्ही मग आता ह्या लोकांचा पण विचार केलेला आहे, कसं करायचं, मिक्सर्स वगैरे ते सगळं तुम्हाला माहिती आहे. मग आता तुम्ही एक लक्ष ठेवायला पाहिजे, की तुम्ही जर 3.5 लाख 2 वर्षात कमवले, तुम्हाला पुढचे 1 वर्षात 3.5 लाख किंवा 5 लाखाचं लक्ष ठेवायला पाहिजे. आणि त्या लक्ष्याला ठेवून मग तुम्हाला एक आपण म्हणतो ते मागची चाल करत राहायची, की आता आपलं जर हे लक्ष्य असेल, तर काय-काय आपल्याला करायला लागेल, की किती विक्री व्हायला पाहिजे, किती जणांना आपल्याला टार्गेट म्हणतो आपण, टार्गेट करायला पाहिजे, किती गावांमध्ये त्याचा प्रसार व्हायला पाहिजे. हा तुम्हाला मग आता एक एक ही संधी तुमची आहे, की तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे, तो आत्ताच्या रेटपेक्षा तुम्हाला म्हणजे बराच समजा डबल करायचा असेल. एक तुम्हाला डिसाईड करायला लागेल तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला हे विचार करायला लागेल, की अच्छा ठीक आहे, आता आपलं हे चालू आहे. आपण आता दुसऱ्या बायकांना पण ट्रेन करतोय, आपण दुसऱ्या गावात पण हे करतोय, आपण पॅम्फलेट्स पण वाटतोय. आपल्याला मग आता ह्याच्यातनं आपला टार्गेट काय आहे? म्हणजे आपल्याला काय आपला ध्येय काय ठेवायचा आहे? कारण तो ध्येय नाही ठेवला, तर हे नुसतं म्हणजे एक होतंय, मिळतंय तसं होत राहणार. तर ते तुम्ही विचार करायला पाहिजे आता, की तुम्हाला तुमचं 1.5 वर्षांनी ह्याच्या 1.5 वर्षानंतर तुम्हाला काय पाहिजे? काय करायचं आहे? त्याच्याकरता तुम्हाला आपण म्हणतो ना मागची पावलं टाकत जायची, की हा आपला पुढचा ध्येय आहे आणि आपल्याला आजपासून ते त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता काय करायचंय? मग तो तुम्ही तुमचा ग्रुप प्लॅनिंगमध्ये तर एक्सपर्ट आहेच आम्ही म्हणू शकतो. पण तुम्ही तसं प्लॅनिंग करा आता, की आता आपल्याला जर आपली कमाई डबल करायची असेल, तर आपल्याला काय करायचंय? ह्या संधीचा मग तुम्ही उपयोग करायला पाहिजे. हो मॅडम. जैसे एक मेले मेले में भी आप अपना एक स्टॉल लगा सकते हैं, हाँ, गाँव वो में तो होता लगाते होगा ही मेला. होंगे. हाँ. आय एम शुअर ये- मेळ्यात वगैरे तर तुम्ही लावतच असाल तुमची दुसऱ्या कॅम्प गावाच्या असतात ना, हां, कॅम्प्समध्ये तुम्ही लावतच ते असाल ना, पशु गावामध्ये जे कॅम्प असतात. कॅम्प आहेत ना,
तिथे बरोबर. आम्हाला बोलवलं म्हणजे आम्हाला सांगतात की इथे ते तुमचं कॅम्प आहे म्हणून. मग आम्ही तिथे पण कॅम्प मध्ये पण जातो. इव्हन आम्ही लग्नाला किंवा कुठे समारंभाला जरी गेलो ना तरी बरोबर. आम्ही सांगतो की बाबा तुमच्या बकऱ्या किती आहेत किंवा तुम्हाला खाद्य कुठून घेता. मग आमच्याकडे असं अवेलेबल आहे खाद्य. मग त्यांना आम्ही बरोबर. फोन नंबर पण देतो. जे आम्ही पॅम्पलेट बनवले ना जिथे आम्ही बाहेरची ऑर्डर देतो ना आता स्वदेश तर्फे जे युनिट आम्ही वाटले जातो त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याचे पॅम्पलेट असतात. मसाला लाडूचे, दाना मिश्रणचे आणि त्याच्यावर फोन नंबर पण असतात की संपले ना की मग ती लोक मागवतात आणि त्यांच्या व्यतिरिक्त अजून दुसरी पण शेतकरी ज्यांच्याकडे बकऱ्या आहेत ते पण मागवतात. बरोबर. मग तुम्ही ना ह्या एक संधी क्षेत्रात तुम्ही एक आणखीन पण विचार करू शकता, की तुम्ही ह्या गोष्टी ऑनलाईन सुद्धा एक कृषी विभागाचं हे पण असतं. आता मला त्यातलं एकदम संपूर्ण ज्ञान नाहीये, पण स्वदेशमधलं कोणी तुम्हाला मदत करू शकेल, की कृषी विभागच्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही फक्त तुमच्या जिल्ह्यातच कशाला? तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात पण बकऱ्या तर सगळीकडेच असतात. महाराष्ट्र, केरळ सगळीकडे बकऱ्या असतात. मग तुम्ही त्या बाकीच्या क्षेत्रांमध्ये सुद्धा एक कृषी विभागाच्या थ्रू ऍडव्हर्टायझिंग का नाही करू शकत? तुमचं प्रॉडक्ट जर एवढं छान आहे, तर हे म्हणजे हे तुम्हाला हा असे विचार करण्याची पुढच्या पावलांकरता तुम्ही एक असा विचार करू शकता, की तुम्ही दुसऱ्या एक रायगड जिल्हा सोडून बकऱ्या तर आपल्या महाराष्ट्रात सगळीकडेच आहेत. मग हो बाकीच्या क्षेत्रात आपण का नाही जाऊ शकत? धुळे हो बरोबर. साईडला किंवा मध्य महाराष्ट्र आहे. अ, मग पश्चिमच्या साईडला हे सगळीकडे म्हणजे बऱ्याच गावांमध्ये आपल्याकडे पशु तर खाद्य तर लागतंच लागतं. तर हे हम्म तुम्ही एक संधी म्हणून पकडा आणि जसं मी म्हणत होती ना, की तुम्ही एक ध्येय ठेवा. हा तुमच्या बिझनेसचा एक ध्येय ठेवा, की तुम्हाला जर डबल करायचं असेल, तर तुम्हाला आता मागची पावलं कशी टाकायची त्या ध्येयापर्यंत पोहोचायला. हे संधी ह्याच्यात तुम्ही विचार करायला पाहिजे. कारण तुमच्या ज्या समर्थक क्षेत्रातल्या ज्या गोष्टी आहेत, की तुम्ही प्लॅनिंग छान करता, तुम्ही 10 बायका एकत्र आहात, तुम्हाला नॉलेज आहे, ज्ञान आहे त्यातलं. ह्या गोष्टी तुम्ही यूज करून तुम्ही त्याची संधी करायला पाहिजे, की आत्ता आपल्याला आणखीन वाढवायला पाहिजे आणि कसं वाढवायचं ह्याच्यात विचार करायला पाहिजे. हा मॅम. हा नक्कीच आम्ही विचार करू. नक्की. आता लास्टचं जे आहे ना, हे जोखीम आहे. आता जोखीम आपल्याला कुठून असते? मनुष्याला जोखीम स्वतःची नसते, स्वतःच्या तुमच्या ग्रुपची जोखीम नसणार, तुमच्या गावाची जोखीम नसणार. पण जोखीममध्ये तुम्हाला विचार करायला पाहिजे, आता तुमचा कॉम्पिटिटर कोण असणार? तुमचं आहे का? आता मार्केटमध्ये कॉम्पिटिशन कोणाकडनं आहे तुम्हाला? तुम्ही तुमचं करंट आता जसं आपण म्हणतो की 10 बायका करतात, 10च्या 15 होऊ शकतील. पण ही पण एक जोखीमच आहे. जसं आता आपण संधीत म्हणत होतो, की समजा आपण एक दुसरा प्लॅटफॉर्म घेतला तुम्हाला तुमची विक्री करायला, जसं ऑनलाईन म्हटलं आपण. समजा विक्री करायला हा ऑनलाईन घेतलं. आता त्या 15 बायकांच्या पेक्षा तुम्हाला जर 25 किंवा 30 बायका लागल्या, तर तुम्ही कसं करणार? हे जोखीमीत हे सगळं विचार करायला लागतो, की तुमचा आजकालच्या ह्याच्यात तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात कॉम्पिटिटर कोण आहे? पशुखाद्य कोण बनवतं करंटली? ह्याचं माहिती आहे का पशु तुम्हाला? हो मॅडम. माणगावला भिला म्हणून आहे ना गाव. हां. तिथे हं. त्यांनी आम्हाला पहिल्या आधी त्यांनी ट्रेनिंग घेतली त्याच्यानंतर ते आम्हाला दिली आणि कॉम्पिटिटर म्हणाल तर ते आहे माणगावचे. माणगावची कॉम्पिटिशन आहे. हा मग माणगावच्या कॉम्पिटिशनला तुम्ही समजा आता ते कसे बिझनेस करतात. ह्या जोखीम क्षेत्रात तुम्हाला ह्याचा विचार करायचा असतो, की शेवटी व्यवहार हा व्यवहार आहे. प्रत्येकाला स्वतःचा प्रॉफिट किंवा हे वाढवायचा असतो, बिझनेस वाढवायचा असतो. तर माणगाव काय करतं, ते तुमच्यापेक्षा जास्त म्हणजे सुपिरियर आहेत, की ते तुम्ही त्यांना मात देऊ शकता, की तुम्हाला समजा पूर्ण महाराष्ट्रात कव्हर करायचं असेल, साथ तर में भी कर तुमचं सकते हैं. काय त्यांच्यापासून काय जोखीम आहे तुम्हाला? ह्याचा तुम्हाला विचार करायला पाहिजे. तर ते कसं करतात ह्याची तुम्हाला कल्पना आहे का? मॅडम महाडमध्ये जर आमचे सोडून जर दुसरं कोण एसएजी आलं तर हं, हं. त्याच्याकडून आम्हाला जरा जोखीम आहे की बरोबर, दुसरं कोण आलं पशुखाद्य बनवायचं तर त्याच्यापासून आम्हाला थोडं जोखीम आहे की बरोबर. ते कॉम्पिटिटर होऊ शकतात आमचे. हां, मग ते आता आताच्या आम्हाला सध्या तरी कोणी कॉम्पिटिटर नाहीये. बरोबर. पण येणार. आता जर ट्रेनिंग बरेच लोकं घेतात, तर जोखीम तर होणारच. आता तुम्हाला जर तुम्ही तुमचं ध्येय घेतलत, की तुम्हाला पुढच्या 2 वर्षात तुम्हाला तुमचं इन्कम डबल करायचंय आणि त्याच्यात जर जोखीम म्हणून आणखीन एक कॉम्पिटिटर आला,
तर तुम्ही त्याला कसं काय करू शकता, तुमचं काय युनिक म्हणजे मराठीत काय आपण म्हणतो, अलग क्या आहे वेगळं? हा एक वेगळी काय आहे तुमच्या पशुखाद्यात गोष्ट, किंवा एक आणखीन तुम्ही त्याच्यात अभ्यास करून त्याच्यात आणखीन काहीतरी टाकू शकता का, की ज्यांनी तुमचं ह्या क्षेत्रातलं, आता माणगाव महाडच्या सगळ्यात जवळ आहे, पण समजा तुम्ही मध्य महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही तुमचं ऑनलाईनच्या थ्रू तुम्ही चालू केलं, तर बाकी कोणापेक्षा तुमचं खाद्य कसं सगळ्यात बेस्ट असेल, हे ह्याचा जोखीममध्ये तुम्हाला विचार करायला हवा. कारण आज जर एक महिला गृहिणी चालू केलेलं आहे, तर उद्या आणखीन 10-15 वाढले, तर तुम्ही तुमचा कसा म्हणजे तुमचा बिझनेस तुम्ही वाढवणार कसा? तुम्ही तुमचे पैसे जे आहेत ते तेवढेच राहतील. तुम्हाला आणखीन वाढवायचे आहेत. तर ह्याचा हे बघा, हे आत्ता म्हणजे तुम्ही बोलू नाही शकणार, पण तुम्हाला ह्याचा विचार करायला लागणार, की तुमच्या ह्याचा कॉम्पिटिशन कोणाशी आहे. माणगाव सोडून आणखीन कोणाचं, तर माणगावपेक्षा मग तुम्ही आणखीन काय चांगलं करू शकता? तुमचं म्हणजे तुम्ही आणखीन त्याच्यात कसे हे करू शकता, की कॉम्पिटिशन कमी होईल. तर जैसे ह्याचा कि तुम्ही मतलब अगर आपको प्रोडक्ट के साथ नॉलेज भी है तो आप वो कंसल्टेशन जैसे बोलते हैं ना कि उसके साथ मतलब वो कर हां, सकते दॅट्स हैं व्हॉट दे आर कि डूइंग. दे आर डूइंग अलग दॅट ना. अलग कुछ मतलब बता सकते हैं और प्राइसिंग के ऊपर हां. मतलब देखने हां, एक अगर खूप खूप महत्त्वाची गोष्ट निवेदिता ताई बोलल्या. त्या बोलल्या, की प्राईस जे आहे, जो भाव आहे शेवटी त्याचा मोल जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. तर तुम्ही तुमचं खाद्य जे आहे ते सगळ्यात कॉम्पिटिटिव्ह प्राईसमध्ये किंवा जी जी मोलभाव आहे त्याची, ती तुम्ही दुसऱ्याची काय मोल आहे त्या खाद्याची, हे तुम्हाला ह्याचा एक अभ्यास करायला हवा आणि तो अभ्यास असा एक वन टाईम नसतो. तो कंटिन्युअसली तुम्हाला एका बाईला एक असं लक्ष ठेवायला लागेल, की मार्केटमध्ये आता कोण आहे, काय आहे, ते काय भावाला विकतायत, आपण काय भावाला विकलं पाहिजे. आपल्या खाद्यात काय अशी गोष्ट आहे जी म्हणजे अगदी सुपर्ब आहे आणि जी सगळ्यात टॉप क्लास आहे. हे ह्या सगळ्याचा जोखीम ह्याच्यात तुम्हाला विचार करायला हवा. कारण पुढे मागे तरी जरी आलं असं म्हटलं बघा, आता तुम्ही मार्केटमध्ये जर कुठले दुसरे प्रॉडक्ट्स पाहिले, तर आता तुम्ही सगळेजण टूथपेस्ट वापरत असाल, बरोबर? हो. टूथपेस्टमध्ये कोलगेट आता किती वर्ष आहे. का आहे? कारण त्यांनी एक ती त्यांची काय म्हणतो आपण ब्रँड ची हे नाव त्यांनी त्यांचं व्हरायटी. कमवलं. कितीतरी हां. त्याच्यानंतर आल्या, पण गेले 50 वर्ष तरी कोलगेट असं हे नाव आहेच. कारण त्यांनी जी प्राइस असते, जो मोलभाव असतो, क्वालिटी जी असते, मग त्यांचं नाव त्यांनी बनवून ठेवलं. हे तुम्हाला जोखीम क्षेत्रात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप म्हणजे महत्त्वाचं गोष्ट आहे. जरी 10 लोकं आले, तरी तुमचा प्रॉडक्ट कसा आणखीन युजफुल किंवा बेस्ट होऊ शकतो दुसऱ्यांपेक्षा, ह्याचा तुम्हाला खूप म्हणजे विचार करणं आवश्यक आहे. आता नवीन बिझनेस आहे, पण तो जसा-जसा वाढेल, तशा ही जी खालची संधी आणि जोखीम, जसा आपला हां. बिझनेस वाढतो, तसं संधी आणि जोखीम ही वाढत जाते. त्यामुळे त्या गोष्टींना एक आपल्याला कधीच म्हणजे असं आपण स्थिर बसून त्या गोष्टींबद्दल न विचार करणं हे बरोबरीचं नाहीये, की आम्ही समर्थ आहोत आणि आमची कमकुवत क्षेत्र पण आम्ही सामर्थ्याने ती घालवून टाकतो. त्यामुळे आमचा धंदा सगळ्यात बेस्ट टॉपला राहणार असं नाहीये. या संधी आणि जोखीमचा तुम्हाला खूप विचार करायला लागणार आणि त्याच्याकरता तुम्हाला म्हणजे कॉन्स्टंटली एक एक असं आपण आणखीन काय वेगळं करू शकतो, आपण आपली कशी एक ब्रँड म्हणतात मार्केटिंगमध्ये ह्याला ब्रँड म्हणतात, की तुम्ही तुमचं हां. नाव कसं स्थापित कराल मार्केटमध्ये. आता पशुखाद्याच्या ह्याच्यात 10 असतील, पण 10 मधल्या पहिल्या ह्याच्यावरती तुमच्या महिला ग्रुपचं नाव पाहिजे. तर त्याच्याकरता तुम्ही काय कराल, हे तुम्हाला ह्याचा अभ्यास करायला लागणार. तर हां. म्हणजे ते आत्ता तुम्ही लगेच नाही करू शकणार, पण मे बी नेक्स्ट टाईम आपण जेव्हा भेटू, तेव्हा तुम्ही आणखीन विचार या 4 क्षेत्रात तुम्ही पण विचार करा आणि एक साधारण म्हणजे मग आपण परत एकदा एक हे करू शकू त्याच्यावरती. हो मॅडम. जैसे और एक जोखिम में जैसे अभी ये कोरोना आ गया तो मार्केट में लोग नहीं जा रहे हैं, बट हम इसको कैसे ओवरकम कर सकते हैं कि थोड़ा सा हमें अभी टेक्नोलॉजी, जैसे आज आप सब लोग जूम कॉल कर पा रहे हैं, तो मतलब थोड़ा सा इसको भी सीख के रखना है कि जब ऐसा कुछ
नौबत आए कि हम मार्केट तक डायरेक्ट नहीं पहुंच पा रहे हैं, तो थोड़ा सा टेक्नोलॉजी को यूज करके मतलब उसको ओवरकम कर सकते हैं. तो थोड़ी आता बहुत जरा हा जसं तुम्ही आणखीन आणखीन उदाहरण बघायचं तर लिज्जत पापड नाव ऐकलं असेल, मला नाही माहिती तुमच्या गावांमध्ये मिळतात की नाही, कारण तुम्ही बायका स्वतःच इतक्या छान करतात स्वतःचे पापड. पण शहरांमध्ये लिज्जत पापड नावाचं एका बाईने चालू केलेलं एक साधारण 50-60 वर्षापूर्वी. तिने पण असेच ते संघटनांना एकत्र करून केलेलं. पण आजच्या तारखेत बरेचसे पापडचे ब्रँड झालेले आहेत मार्केटमध्ये. पण लोकांना सांगितलं की नाव सगळ्यात टॉपला लिज्जतचंच आहे. तर तसं त्यांचं काय वेगळं होतं? त्यांनी मिनी पापड चालू केले. त्यांनी अशाच बऱ्याच महिलांना एकत्र घेतलं. त्यांनी पैसे भरपूर म्हणजे जे यायचे पैसे ते त्या बिझनेसमध्ये परत टाकत गेले. असं करत त्यांनी आजच्या तारखेला ते एकदम वरच्या बरेच पापडचे ब्रँड्स आहेत, पण टॉपला ते आहेत. तर त्यातला आणखीन एक म्हणजे ते पण संघटना अशाच होत्या, महिला संघटनांनीच चालू केलेलं. महिला गृह उद्योगच आहे तो पापडचा. तर म्हणजे त्याच्यात तुम्हाला ना जसं निवेदिता पण बोलली, पुढचं काय तुम्हाला पुढच्या ह्याचा विचार करता हळू तो करायला पाहिजे, की कसं तुम्ही तुमच्या पशुखाद्याला टॉपमोस्ट कराल, बेस्ट कराल, की बाकीचे असले तरी बिझनेस सगळे तुम्हालाच देणार. कारण या महाडच्या ग्रुपचा सगळ्यात छान खाद्य असतं. त्याचं पशूंना म्हणजे जास्त त्याचा उपयोग होतो. तो तुम्हाला आता तुमचा प्रॉडक्ट कसं तुम्हाला तुमचं युनिक करायचं हे तुम्हाला विचार. मॅडम. दुसऱ्या कुठल्या ग्रुपला काही आणखीन डिस्कस करायचं आहे का? मॅडम बोला ना. मी पण ऍड मीटिंग कसली बद्दल सांगतो. आरोग्याचं सगळं सांग. काय होतं ते पण कोण किती बायका टाकू? नंबर सांग तरी. अंक सांग अंक. 7 टाकू. सुजाता ताई आणि काय बोलायचंय का? माझा हा होता तिला मगाशी दिसला असेल मी. अभी यही एक्टिविटी सबको करनी है. बोल दीजिए कि अगली बार सब लोग अपना ये सारे स्ट्रेंथ्स वीकनेसेस सब नोट करके उस पर डिस्कशन कर सकते हैं. बाकीचे जे कुठले संघटन आहेत सगळ्या संघटनांना कळलं का आता आम्ही जे काही आपण डिस्कस केलं ते? मॅडम बऱ्यापैकी लक्षात आलेलं आहे सगळंच. आलेलं आहे. बरं, मग आता प्रत्येकाने आपापल्या बिझनेसचा ह्याला स्वॉट म्हणतो आम्ही इंग्लिशमध्ये. स्ट्रेंग्थ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट हे सगळ्या बिझनेसेसमध्ये यूज होतं. कारण कुठलाच बिझनेस असा नाहीये की त्याला खतरा नाहीये, त्याला धोका नाही आहे. तर तुम्ही स्वतःचीच म्हणजे आपणच आपली स्ट्रेंग्थ पण बघायची, आपणच आपले काय वीकनेस आहे, कमकुवत क्षेत्र काय आहे, संध्या कुठल्या आहेत आणि जोखीम कुठली आहे, हे एक प्रत्येक बिझनेसला तयार करावंच लागतं. आम्ही आमच्या बिझनेसमध्ये पण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये पण आम्ही हे करतो. कारण ह्यानेच आपल्याला एक कळतं की म्हणजे पुढचं पाऊल काय टाकावं. जसं मी सुजाता ताईंना सांगत होती की आता समजा तुम्हाला दुप्पट करायचं असेल तुमचा बिझनेस, तर दुप्पट करता मागची पावलं काय टाकायची की दुप्पट होईल तो. पुढच्या वेळेला मग आपण एक दुसऱ्या ग्रुपशी बोलू किंवा बाकीच्या ग्रुप्सनी जर केलं असेल तर एखाद्या आणखीन. मॅडम मला शुभदा ताईंना एक प्रश्न विचारायचा होता. विचारा. ते जे न्यूज लावतात की जे पैसे जमा होतात बचत गटात किंवा त्याच्याद्वारे ते काही जे इन्व्हेस्टमेंट करतात बिझनेसमध्ये, त्यांचा जो काही पशुखाद्याचा बिझनेस आहे त्याच्यातनं मिळणारा प्रॉफिट हा कशा पद्धतीने डिवाइड होतो, त्यानंतर बचत गटातले ज्या महिला आहेत त्यांना त्याचा काय फायदा होतो आणि जी लागणारी इन्व्हेस्टमेंट आहे ती कशा पद्धतीने गोळा करतात, छोटासा प्रश्न होता. ताई तुम्हाला उत्तर द्यायचं का यांचं? कळालं प्रश्न तुम्हाला? सुजाता ताई आहात तुम्ही? हा बोला. हा, सो आनंद दादांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला होणारा नफा जो आहे तो तुम्ही कसा वाटप करता एकमेकांमध्ये आणि जो लागणारा खर्च आहे तो कसा मॅनेज करता. तुमचं प्रोडक्शन जे आहे
तुम्ही जे हा. पशुखाद्य तयार करता त्यासाठी येणारा खर्च तुम्ही कसा डिवाइड करता, कसा विभागून घेता? आम्हाला जो येतो ना खाद्याचं जे पैसे येतात ना ते आम्ही पहिले आधी जेवढे येतील त्यातले जसे जसे जमतील तसे आम्ही आधी थोडे थोडे वाटून घेतो आणि प्लस आम्ही जे खाद्य लागतं त्याच्यासाठी पण अर्धे राखून ठेवतो आम्ही, जेणेकरून म्हणजे पुढे जे ऑर्डर मिळेल ना त्याच्यासाठी म्हणजे आम्ही खाद्य आणू शकतो. पहिलं स्टार्टिंगला आमचा जो बचत गट होता तो फक्त आम्ही कर्जच घेत होतो आणि त्याच्यामध्ये जे स्टार्टिंगला जे आम्ही चालू केलं बचत गट त्याच्यात आमचे 12,000च फक्त त्याच्यात जमा होते. त्यापासून आम्ही हा बिझनेस सुरुवात केली बिझनेसला. आणि त्याच्यामध्ये जे आता म्हणायला गेलं तर प्रत्येकीने 11,500 जसे येतात तसे आम्ही अर्धे वाटून मालाला पण वेगळे बाजूला काढून ठेवतो. जसे 10,000 20,000 असे बाजूला काढून ठेवतो. बरं, धन्यवाद ताई. थँक्यू आनंद. सो आता जशा आपल्याला वृषाली ताईंनी सगळं सांगितलेलं आहे की प्रत्येकाने आपापल्या आपल्या बचत गटाचं काय सामर्थ्य आहे, म्हणजे काय ताकद आहे किंवा कुठला वीकनेस काय आहे, कमकुवत कुठल्या बाबतीत आहे आपला बचत गट, आणि आपल्या बचत गटासाठी बाहेरील क्षेत्रामध्ये काय संधी उपलब्ध आहेत ज्या आपण घेऊ शकतो. जसं म्हणाले की तुम्हाला जास्त एक्सपांड करायचं आहे, तुम्हाला बिझनेस वाढवायचा आहे, तर तुमची कॅपॅसिटी किती आहे, तुमची काय तयारी आहे ती. सो या सगळ्या गोष्टी, आणि समजा तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा आहे तर त्यासाठी काय जोखीम आहेत बाजारामध्ये किंवा बाहेरच्या क्षेत्रामध्ये, या 4 गोष्टी आपल्या बचत गटाला समोर ठेवून या 4 गोष्टी लिहून काढायच्या आहेत आपापल्या बचत गटांनी. आणि त्यावर प्रत्येकाने आपण जो पुढचा भाग आपला असणार आहे त्या भागामध्ये आपण सगळेही या 4 गोष्टींवरती अजून डिटेलमध्ये चौकशी करणार आहोत की कोणाकोणाचे काय काय वेगवेगळे पॉइंट्स येणार आणि त्यावरती आपण चर्चा करणार, जेणेकरून आपण एकमेकांच्याच जोखमीतनं किंवा अनुभवातनं आपण शिकू आणि आपल्या बचत गटाला पुढे नेऊ. आता तुम्हाला आतापर्यंत जी काही शंका आली असेल, आपलं जे काही संभाषण झालेलं आहे आतापर्यंत, सुजाताताईंचा बचत गट आहे, त्यांनी त्यांच्या बचत गटाचं एक प्रोडक्ट सांगितलं आणि त्यांनी त्यांचं सगळं सांगितलेलं आहे. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला असं वाटतंय का की काही क्वेश्चन्स आहेत, काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, किंवा हे पॉसिबल आहे, हे पॉसिबल नाहीये, किंवा हे जमत नाही, असं काही गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या असतील तर 1 बाय 1 सगळ्यांनी शेअर करायच्या आहेत, किंवा हँड रेज करा आणि आम्ही नाव घेतल्यावर तुम्ही बोलू शकता. कोणाला काही विचारायचं आहे का अजून? हा आनंद, तुम्हाला अजून प्रश्न आहेत? हा बोला रोहिणी. हा मॅडम, आमची रेंज गेली होती तर आमच्या महिलांनी ते मिस केलं. म्हणजे पशुखाद्याविषयी ज्या ताईंनी सांगितलं तर ते आम्हाला समजलं नाही. तर पण त्यांना पशुखाद्याचं करायचं आहे तर ते त्यांना जरा माहिती. तो रोहिणी, आता काय माहितीये का, आपला जो हा एपिसोड आहे ना पूर्ण भाग तो आपण रेकॉर्ड केलेला आहे, ठीक आहे. तर ती रेकॉर्डिंग तुम्हाला शालिनी मॅडम कडून किंवा तुमचे आपले जे अधिकारी असतील आपल्या गावामध्ये, स्वदेशी अधिकारी जे असतील ते तुम्हाला अवेलेबल करून देतील. मग तुम्ही निवांत ते पूर्ण त्याचं संभाषण जे काही झालेलं आहे ते तुम्ही पुन्हा बघू शकता, ठीक आहे. म्हणजे आपण सगळ्यांना परत तुम्ही हा एपिसोड पुन्हा पुन्हा बघू शकता, ज्यांनी कोणी मिस केला असेल त्यांनी. ठीक है रोहिणी? हो, थँक्यू मॅडम. हाँ फैजा, आपको बात करनी है, बोलो. आप म्यूट पे हो फैजा. हेलो. हाँ हाँ बोलिए. हाँ मैम, हम लोग भी पशु चट का ही बनाते हैं खाद्य. तो आपका क्या सवाल है? हम लोग भी पशु चट का ही खाद्य बनाते हैं अभी. अच्छा, तो आपको बताना है या पूछना है कुछ? आपको कुछ सवाल है वृषाली ताई से? जी नहीं, कुछ नहीं, हम खाली बता रहे कि हम लोग भी चालू किए अभी बनाना. जी जी ठीक तो है. तो आपके ये लोग आपने हैं? बताया. हाँ जी कितने लोग वृषाली. हैं?
नहीं, मैं बोल रही थी फिर जो अभी हमने डिस्कस किया वो आपके लिए काफी, आप अपने लिए भी वही चीज करिए ताकि उसका आप फायदा उठा सकें। हाँ हाँ जी, अच्छा लगा वो बोले हो। थँक्यू फैजा. अच्छा, अभि अजून कोणाला विचारायचं आहे तर क्वेश्चन? अजून कोणाचे प्रश्न आहेत ज्यांना विचारायचं आहे? सगळ्यांना कळालंय पुढच्या भागामध्ये आपल्याला काय तयारी करून यायची आहे? सो स्वदेश फाउंडेशन आणि MMGC या दोन्ही कंपन्यांकडनं, दोन्ही संस्था ज्या आहेत यांनी पुढाकार घेतलेले आहे आपल्या रायगड जिल्ह्यातील बचत गटांना प्रगतीपथावर आणण्यासाठी. सो आम्ही तुमच्याकडनं ही अपेक्षा करतो की आपलं हे जे डिस्कशन आहे हे आपण सिरियसली घेऊन आपल्याला जो काही प्रोग्राम आपण समजावून सांगितलेला आहे आतापर्यंत वृषालीताईंनी, त्याच्यावरती आपण सगळ्यांनी घरी जाऊन विचार करायचा आहे, आपल्या गटासोबत बसायचं आहे आणि या 4 गोष्टी ज्या आपण आज शिकलेलो आहोत त्या 4 गोष्टी लिहून काढायच्या आहेत. त्याच्यावरती आपण पुढच्या भागामध्ये डिस्कस करू अजून पुढे, आणि त्याच्यावरती आपल्याला वृषालीताई आणि निवेदिताताई पुढे अजून मार्गदर्शन करणार. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. आनंद, तुम्हाला विचारायचंय काही? मॅडम, मला एवढंच विचारायचं होतं की ही जी संस्था आहे तुमची स्वदेश, ती पुण्यामध्ये कार्यरत आहे का? नाही, आम्ही फक्त रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये काम करतो आणि नाशिक मधील एका तालुक्यात काम करतो, इगतपुरी. सध्या तरी आम्ही याच जिओग्राफीमध्ये काम करीत आहोत. मॅडम, इच्छा असेल तर मग आम्ही आहोत मदत करायला. नक्कीच. जर पुण्याचा प्लॅन झाला तर नक्कीच तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करू. आनंद, थँक्यू. मॅडम कॉन्टॅक्ट करायला तुमच्याशी कसे डिटेल मिळतील? तुम्ही कुठल्या गावचे आहात? मॅडम, मी पुण्यामध्ये वारजेमध्ये राहतो. नाही, पण स्वदेश तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट झाला? स्वदेश मधलं कोणी कॉन्टॅक्ट? महाडमध्ये माझा एक मित्र राहतो. आम्ही पुण्यामध्ये बचत गट चालू केलेला आहे. आता त्यांनी मला ही लिंक पाठवलेली होती. नाही, काही हरकत नाहीये. सो आमची वेबसाईट पण आहे, तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सगळे कॉन्टॅक्ट नंबर तिकडे भेटतील. नाहीतर महाड मधलं जे आमचे अधिकारी आहेत त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी पण मिळेलच. पण तसंच पुढे काही प्लॅन आलाच तर तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करू, किंवा तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुमची रिक्वेस्ट टाकू शकता आमच्या ईमेल आयडी वरती. तिथे एक ईमेल आयडी आहे, कॉन्टॅक्ट अस म्हणून. कारण मॅडम, जोडण्याचा एक हेतू होता एवढाच की महाड जिल्हा असो किंवा नाशिक असो, पुणे असो, कुठेही असो, आम्ही एक छोटा प्रोजेक्ट करतोय आता सध्या, म्हणजे वर्किंग चालू आहे त्याच्यावर. मी आणि माझी मिसेस, जी स्वतः आता बचत गट चालवते 25 बायकांचा. तर आम्ही एक अगरबत्तीचं प्रोडक्शन आहे ना, त्याचं एक कल्पना केली होती करण्यासाठी. पण त्यातनं कसं, एक पुण्यामध्ये एक संस्था आहे मुकबधीर मुलांची, जे अगरबत्तीला रॉ मटेरियल लागतं किंवा जी कच्ची अगरबत्ती बनती, ज्याला आपण नंतर इसेन्स मध्ये डिप करून त्याच्यावर प्रोसेस करून ती आपण बाजारात विकतो पॅकिंग करून. तर ते रॉ मटेरियल लागणारी जी अगरबत्ती आहे ती मुकबधीर मुलांची संस्था जी आहे ती सप्लाय करते. आपण त्यांच्याकडनं ते मटेरियल विकत घेऊन त्याला आपले इसेन्स काय असतील ते ऍड करून त्याला मार्केटमध्ये उतरवायचा प्रयत्न करतोय, पण तो बचत गटामार्फत. जेणेकरून काय होईल की प्रत्येक जण आज जाऊन दुकानातून अगरबत्ती विकत घेतोच आहे, किंवा जे काय असेल ते ज्याला ज्या पद्धतीने पॉसिबल आहे तो त्या पद्धतीने अगरबत्ती विकत घेतो. पण जर बचत गटांना जर ह्याचा फायदा होत असेल किंवा प्रत्येक बचत गटात जर आम्ही पोहोचू शकलो तर ह्याचा फायदा निश्चितच आम्हालाही होईल आणि प्रत्येक बचत गटातल्या प्रत्येक स्त्रीला पण व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आनंद, मी आताच काही कमिट करू शकत नाही होत, कारण की जिओग्राफीचं डिसिजन्स हे आमचे ट्रस्टीज घेतात. सो या पुढे कधीही आम्ही जर पुण्यात जर आम्ही एंट्री केली तर नक्कीच तुम्हाला हे करू. पण तुमची काही वेगळी रिक्वेस्ट असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जाऊन तिथे ईमेल आयडी एक आहे, कॉन्टॅक्ट अस म्हणून, तिथे तुम्ही तुमची रिक्वेस्ट आहे किंवा काहीही असेल तिथे तुम्ही ईमेल करू शकता आणि ती तिकडे ऍड्रेस केली जाईल. मग ओके मॅडम, थँक्यू. थँक्यू आनंद. सो अजून कोणाला काही प्रश्न आहेत? शालिनी, आपको कुछ बताना है अभी? नहीं, मुझे बस यही एक चीज बोलनी है कि जैसे कि वृक्षाली जी ने बताया है स्पॉट के बारे में, तो वैसे ही जितने भी बचत गट आज हमारे साथ जुड़े हैं वो अपने अपने बचत गट में जो भी वो व्यवसाय करते हैं या इन जनरल बचत गट के लिए एक स्वॉट एनालिसिस करें. तो यही चीज मैं बोलना चाहूंगी और अगले सेशन में वो ये चीज लेके आए ताकि हम उस चीज के ऊपर फॉलो अप करेंगे. तो सोनम, कैन यू ट्रांसलेट दैट फॉर मी? तो वो ऑलरेडी हमने बताया है इनको 2 बार की. हाँ, शालिनी मॅडमचं पण हेच म्हणणं आहे की आपण जे आता काही शिकलेलो आहोत तासाभरामध्ये
त्या 4 गोष्टी प्रत्येकाने आपापल्या बचत गटाच्या लिहून काढायच्या आहेत आणि त्या 4 गोष्टींवरती आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. ओके, अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? ऑल्सो हा, सविता जगताप, तुम्हाला काही बोलायचं आहे? नमस्कार मॅडम. बोला. नमस्कार. आम्ही आपल्या स्वदेशकडून दुधापासून पदार्थ बनवायची ट्रेनिंग घेतली. तर आम्ही पनीर, सध्या तरी पनीर विकते आणि बासुंदी. तर पनीर कसं आपण गावात मार्केट होत नाही, त्यासाठी बाहेर एकटीच बाहेर सगळे. माझी खानावळ चालू केली, बचत गटाची चालू केली. तर सध्या तरी खानावळ जरा म्यूट केलं तर बरं होईल, कारण आवाज. हा, बोला बोला सविता. तर ते खानावळीमध्ये एक सविता, तुम्ही म्यूट झालाय. सविता, तुमचं अनम्यूट करा आणि पुन्हा बोला. हॅलो. हा बोला. मी खानावळ माझी स्वतःची चालू केली पोलादपूर मध्ये. हा, तिथे अनम्यूट करा सविता ताई. नेटवर गेले. हा, बोला. खानावळीमध्ये काय? गावामध्ये राहून शक्य नाही मार्केटिंग करणं. अच्छा. त्याच्यासाठी सिटी मध्ये यावंच लागतंय. पनीर हे वस्तू गावामध्ये कोण घेत नाही. नाही खात कोणी. बरं. तर तुमचा प्रॉब्लेम आहे का हा? हे तुमची मी तरी जेवढे माझ्याकडे मेंबर येतात जेवायला, म्हणजे कस्टमर येतात, त्यांना सगळ्यांना सांगते मी पनीर बनवते. बऱ्याच लोक माझ्याकडून घेऊन जातात आणि बरेच हॉटेल वाल्यांना सुद्धा मी विचारले पनीर. ते म्हटले की द्या आम्हाला, म्हणजे पनीर टेस्टिंगला दिलेलं त्यांना सॅम्पल, तर चांगलं आहे तुमचं पनीर, खूप छान आहे असं बोलतात. पण काय मॅडम, पनीर बनवण्यासाठी दूध लागतं आपल्याला. आपण ज्याच्याकडून कुठून दूध घेतो ते आपल्याला पूर्ण म्हणजे डिग्री लावून देत नाही दूध, आणि मग त्या दुधाचं पनीर निघत नाही, कमी निघतो आणि मग आपल्याला नुकसान होते. म्हणजे फायदा प्रॉफिट होत नाही, नुकसान होते. पोलादपूरच्या जवळपास कुठली गावं आहेत? तुमच्या पोलादपूरमध्ये नाही घेणार? डिग्री गावामधूनच दूध आणते, पण आपण कसं घरगुती आणतोय ना दूध, तर डिग्री लावून देत नाहीत ते लोक. आणि डिग्री लावून घेतलं तर रेट पण आपल्याला परवडत नाही. आणि मी 4 ते लिटर आता दूध रोज घेते आमच्या गावातून. त्याच्यापासून मी दही ते खानावळीमध्ये बासुंदी विकते, पनीर विकते आणि तूप सुद्धा बनवते. तुपापासून मी पदार्थ पण बनवते माझ्या खानावळीमध्ये, त्याच्यामुळे तेही टेस्ट लागतात लोकांना. तर माझी इच्छा आहे म्हणजे सगळ्या बाहेर पनीर विकावं, सगळ्यांना आवडते म्हटल्यावर. तर माझ्याकडे दूध अवेलेबल नाहीये. बरं, मग कुठलं कोठ्याशी तुम्ही टायअप का नाही करत जवळपासच्या? कोठे तर पोलादपूरला भरपूर असणार. दूध आहे, सगळी भरपूर आहे दूध, पण जो आपल्याला डिग्री लावून दूध पाहिजे तो मिळत नाही. आपण कसं डेअरीवरती डिग्री लावून दूध घेतो आणि रेट कमी असतोय, तर आपण रेट पण जास्त आणि दूध व्यवस्थित म्हणजे बरोबर देत नाही. पनीर बरोबर निघत नाही, नुकसान होते. प्रॉफिटच्या ऐवजी लॉस. पण माझं दह्यामध्ये आणि ताकामध्ये पैसे निघतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. पनीर मध्ये पैसे निघत नाही, बासुंदीमध्ये सुद्धा निघतात बासुंदीमध्ये. तर ते माझं म्हणणं कसं सिटीमध्ये मी करते तर माझ्या महिलांना घेऊन मी करेन असं काही नाही, पण ते दूध अवेलेबल नाही व्यवस्थित. आणि मार्केटिंग तर सध्या आम्ही स्वतः करतोय सगळे. तर हॉटेलवाले सुद्धा घ्यायला तयार आहेत आमच्याकडून पनीर, पण दुधामुळे मी बनवत नाही. जे बनवते थोडं ते विकते मी. आप लोगों को पता होगा ना सोनम, कौन जो जिनका डेयरी है और जो मतलब बिना मिलावट अच्छा क्वालिटी का, तो आप इन दोनों को टाइप करके दे सकते हैं अपने एंड से, क्योंकि एक ही जगह से अगर मिले और अच्छी क्वालिटी का मिले तो फिर उनको नुकसान नहीं होगा. So that's the common we can say issue here, market linkage and distribution. तो यहाँ पर ये दो weakness we can common weakness of all these SHGs. तो उसके लिए हमारा जो भी
अभी शालिनी जो कर रही है, दैट्स व्हाट वी आर फोकसिंग ऑन, कि हम उसको ज्यादा मार्केट कैसे अवेलेबल करके दे और ज्यादा टाई अप कैसे करके दे. Actually, Because milk has to be from Polatpur itself. It can't be पेरिशेबल है तो तुरंत मतलब फ्रेश मिलना चाहिए. तो ओके ओके ठीक है. ठीक है. Next session we'll have next month, I think, Sonam. So शालिनी, आपको कुछ बताना है सविता जी को कि हम क्लोज करें फिर? और कोल्हापुर में हमारा कौन देखता है वहां पे SHG में? आई थिंक वैशाली है. सविता ताई, आपण एक सेपरेट तुमच्या गावामध्ये मीटिंग घेऊन आपण तुमचं जे काही म्हणणं आहे तर त्याच्यावरती कसं मार्ग काढतात त्याचं नियोजन करू नक्की. ठीक आहे. सविता ताई, तुमचा मुद्दा आम्ही घेतलेला आहे. ठीक आहे, स्वदेश फाउंडेशन मध्ये. तर त्या उपर आपण या पुढच्या महिन्यामध्ये आपण एक पूर्ण गावाची मीटिंग घेऊ तिकडच्या तुमच्या भागातली तुमच्या गटासोबत, आणि मग आपण डिस्कस करू हे पुढे कसं न्यायचं आणि तुमचे जे प्रॉब्लेम आहेत त्यांना आपण कसं सॉल्व्ह करूया ते. ठीक आहे. ओके, थँक्यू. सोनम, हेलो. हाँ, एक्चुअली माय फोन इज नॉट वर्किंग, तो मैं सुजाता जी के फोन से बात कर रही हूँ. ताई, जो आप बोल रहे हैं ना, वो पोलतपुर में जो सरिता जी हैं, सारिका जी हैं, उनसे आप कांटेक्ट करिए, और वैशाली मोती जी से बचत गट की, तो वो आपको हेल्प करेंगी फर्दर. मग तुम्ही वैशाली मोठे आहेत ना तुमच्या इथे सविता ताई? हॅलो. हा 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 तेच. हा, सो पुढच्या महिन्यामध्ये आपण वैशाली मोठे आहेत आणि आमचे काही सिनियर अधिकारी आहेत तिकडे तुमच्या इथे येऊन आपण या मुद्द्यावरती डिस्कस करू पुढे आपण कसं याच्यावरती काम करायचं ते. ठीक आहे. अच्छा, अजून कोणाला काही प्रश्न आहेत का कुठल्याही गटाला? त्यांनी अनम्यूट करून विचारू शकता प्रश्न. ओके. सुनीता, काही बोलायचंय तुम्हाला? ठीक आहे. सो आपण जसं आज सगळ्यांनी बघितलेलं, आपण आजच्या एक कार्यक्रमाचा आढावा घेऊया की आपण आज MMGC या कंपनीच्या सहकारी जे आहेत आपल्यासोबत होते त्यांनी आपल्यासोबत आज छान डिस्कशन केलेलं आहे. प्रत्येक बचत गटाने कसं पुढे जायचं आहे, त्यांच्या संधी काय आहेत, त्यांचे वीकनेस काय आहेत, त्यांची ताकद काय आहे, ठीक आहे, त्यांना धोका कुठल्या गोष्टीपासून आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण प्रत्येक गटाने करायचा आहे. आणि या मुद्द्यावरती एक छानसं तुम्ही ते लिहून काढायचे आहेत चारही मुद्दे, आणि आपण पुढच्या मीटिंगला येताना हे चारही मुद्दे पुन्हा डिस्कस करत. जसं आपल्या सविताताई म्हणाल्या पोलादपूरच्या की त्यांना अडथळा काय येतो आहे की त्यांना मार्केट सापडत नाहीये किंवा दूध मिळत नाहीये, तसंच प्रत्येक गटाला त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जास्त त्यांच्या काही स्ट्रेंथ्स असतील, काही ताकद असेल जी त्यांना शेअर करायची आहे, काही अडथळे असतील तर ते आपण पुढच्या भागामध्ये डिस्कस करणार आहोत आणि त्यावरती आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण आपल्या बचत गटांना कसं सशक्त बनवायचं आहे त्यावरती जास्त भर देणार आहोत. सो आज अच्छा, आपको विशाली यू वांट टू क्लोज? या, सो आपण आता पुढच्या महिन्यात पुढच्या बाकीच्यांशी भेट घालूया. तर तोपर्यंत मला वाटतं प्रत्येकाने हा विचार करा की आता कसं काय तुम्हाला तुमचा व्यवसाय कसा पुढे न्यायचा आहे. त्याच्याकरता ही जी स्वॉट आपण आज एका ग्रुपवर केली तर बाकीच्यांनी पण आता स्वतःचा करून नेक्स्ट टाइम. सो आपले हे 6 भाग असणार आहेत, सगळ्यांना माहिती. प्रत्येक महिन्यामध्ये एक भाग असणार आहे. आपले 2 भाग झालेले आहेत, तो उरलेल्या 4 भागांमध्ये आपण हा पूर्ण जो भाग आहे, हा पूर्ण बचत गटाचा जे आम्ही जो प्रोग्राम बनवलेला आहे तो आपल्याला परिपूर्ण करायचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने दर महिन्याला आपापले प्रॉब्लेम्स, आपापल्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी इथे सगळ्यांनी एकत्र येऊन शेअर करायची, जेणेकरून प्रत्येक गावागावातल्या गोष्टी तुम्ही एकमेकांशी शेअर कराल आणि तुम्हाला ते शिकायला मिळेल. एका गावाच्या गोष्टी दुसऱ्या गावाला शिकायला मिळतील. सो एकमेकांच्या ज्ञानामध्ये पण भर टाकूया आणि एकमेकांच्या अडचणी पण समजून घेऊया आणि सोल्युशन पण एकमेकांसाठी आपण काढूया. सो आपल्याला हा एक उत्तम प्लॅटफॉर्म भेटलेला आहे, जेणेकरून आपण 50 गावं इथे एकत्र येऊन एकाच प्लॅटफॉर्मवर बोलत आहोत आपण. त्याच्यामुळे याचा वापर आपण पुरेपूर केला पाहिजे.
सो सगळ्यांना थँक्यू, सगळ्यांचं धन्यवाद जॉईन केल्याबद्दल. आपण निवेदिता ताई आणि वृषाली ताईंचे आभार मानूयात, कारण त्यांनी त्यांचा वेळ आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे. आणि मी आशा करते आपण नेक्स्ट आपला जो एपिसोड असणार आहे, नेक्स्ट भाग जो आहे पुढच्या महिन्यातला, त्याच्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या बचत गटाची छान माहिती गोळा करून येणार आहे आणि आपण इथे ती एकमेकांसोबत डिस्कस करायची आहे. जसं आज ताईंनी सांगितलं, सुजाता ताईंनी सांगितलं, तसं प्रत्येक गटाने आपापल्या ग्रुप बद्दल सांगायचं आहे. सो जेणेकरून आपण इतरांकडनं खूप चांगल्या गोष्टी शिकून घेऊयात. ठीक है, चलिए थैंक यू सबको, बहुत अच्छा लगा. थैंक यू सो मच, धन्यवाद. धन्यवाद. हाँ, नमस्ते. सगळेजण आता मीटिंग लीव्ह करू शकतात, एंड करू शकतात. बाय बाय. 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 काय